नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जो गणित विषयामध्ये आपला जो संख्या टॉपिक असतो, या संख्या टॉपिक मध्ये बेरजेची जी गोष्ट आहे ती संख्यांची जी बेरीज आहे, ही 5 प्रकारे आपण संख्यांची बेरीज आपल्याला करता येते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करायचं आहे. ओके, बघा मित्रांनो, याच्यामध्ये संख्या ह्या 5 प्रकारात बेरीज त्यांची केली जाते. वेगवेगळ्या 5 पद्धती नक्की कोणत्या आहेत या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहेत. त्यातल्या पहिल्या प्रकाराकडे आपण वळूयात. म्हणजे जे 5 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार तुम्हाला सर्वांना जो माहिती असलेला, ज्ञात असलेला, म्हणजे सर्वसाधारण संख्यांची बेरीज आपण करतो. ओके, हा पहिला प्रकार आपला असणार आहे. सर्वसाधारण संख्यांची बेरीज कशा पद्धतीने केली जाते, आता आपण हे जे पूर्ण जे काही बेरीजेचा भाग आहे 5 प्रकार बघणार आहे, ते बघत असताना मी तुम्हाला एक प्रश्न सोडवून देणार आहे आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी सोडवायला देणार आहे. तुम्हाला ते कमेंट मध्ये मला त्याचं उत्तर सांगायचं आहे. पहिल्याचं उत्तर आहे, दुसऱ्याचं आहे, तिसऱ्याचं आहे, असं एकूण फक्त 5 प्रश्न आपण बघणार आहे. ओके, याच्यामध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे की सर्वसाधारण संख्यांची बेरीज, म्हणजे जी बेरीज आहे ही सर्वसाधारण संख्यांची असते, म्हणजे रॅन्डम नंबर असतात त्यांची बेरीज. आता इथं जर तुम्ही बघितलं तर 8 अधिक 17 अधिक 25 अधिक 50 अशा पद्धतीची संख्यांची आपल्याला बेरीज बघायला मिळते. आता ही सर्व ज्ञात आहे, म्हणजे हे बेरीज आपल्याला सर्वांना करता येते. याच्यासाठी कुठला सूत्र किंवा लॉजिक वापरण्याची आवश्यकता लागत नाही. जे सांगितलंय त्या पद्धतीची आपल्याला बेरीज करावी लागते. हा आपलं सर्वसाधारण संख्यांच्या बेरजेमध्ये येतं, बरोबर आहे. आता याची जर बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल की 8 आणि 17 होतात 25, 25 आणि 25 झाले 50, 50 आणि 50 झाले 100. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमचं 100 आहे. तर दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, त्याचं तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. 16 अधिक 166 अधिक 189 याचं उत्तर काय येतं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी मोजताना जरी असे डायरेक्ट मोजले असले तरी पण आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे, तर डायरेक्ट गोष्टी करण्यापेक्षा सरळ तुम्ही असे एकाखाली एक लिहिलेत तर चुकण्याचे चान्सेस एकदम 0 होतात. समजतंय? असे करत चला. याचंही उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. एकदम साधा सिंपल प्रकार होता म्हणून आपण पहिला घेतला होता. हा आपला होता सर्वसाधारण संख्यांची बेरीज करू देणारा आपला प्रकार. ओके, दुसरा प्रकार आपल्या समोर आहे. बघा, दुसऱ्या प्रकारात काय समजून घेतोय आपण की संख्या क्रमागत असताना बेरीज करायची. म्हणजे संख्या क्रमागत असताना बेरीज करणे, म्हणजे बेरीज तर करणार आहे आपण, पण संख्या क्रमागत असताना. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय शिकून घ्यायचंय बघा. आता ही बेरीज आपण हाताच्या बोटावरती किंवा असं उभी लिहून करू शकणार आहे का, तर नाही. इथून आपल्याला सुरू होतं आपलं लॉजिक किंवा सूत्र वापरणं वगैरे या सगळ्या गोष्टी. ओके, 5 प्रकार बघणार आहे मित्रांनो आपण, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. हा आपला दुसरा प्रकार असणार आहे. क्रमागत असताना संख्यांची बेरीज कशी केली जाते. आता क्रमागत संख्या तुमच्या समोर दिसतात, 1 अधिक 2 अधिक 3 असं पुढेपर्यंत जातपर्यंत 50 पर्यंत तुम्हाला जायचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस क्रमागत संख्या दिसतात त्यावेळेस तुम्हाला एक सूत्र वापरायचं असतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रश्नांना टॅकल करू शकता, सोडवू शकता. ओके, आता हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. आता याच्यामध्ये जर नीट बघितलं, पहिली संख्या काय आहे, 1 आहे. शेवटची संख्या काय आहे, 50. ओके, घेऊन टाकूयात आपण. 1 अधिक शेवटची संख्या 50 छेदामध्ये 2 गुणिले. आता एकूण संख्या किती आहेत, तर एकूण संख्या काढण्याची जी प्रोसेस आहे ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्या वेळेस संख्या क्रमागत असतात त्यावेळेस तुम्हाला एकूण संख्या कशा काढायच्यात बघा. एकूण संख्या आहेत इथं दिलेली, जी मोठी संख्या असते ती घ्यायची, 50 मोठी आहे म्हणून 50 घेतलं, वजा सर्वात छोटी संख्या करायची कमी, किती झाले 49, वजाबाकी जी येते ती +1 करायची, म्हणजे एकूण संख्या किती 50. आता इथं तर तुम्हाला कळतंय की 1 ते 50 तुम्ही डायरेक्ट करू शकता. ओके, किंवा काही 1 ने सुरू होणार तुम्ही डायरेक्ट करू शकता, पण मधून जर सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला एकूण संख्या काढण्याची ही प्रोसेस आहे. मोठी संख्या वजा छोटी संख्या, जी वजाबाकी येते त्याच्यामध्ये +1 करायचं. ओके, आता इथं एकूण संख्या किती आहेत, 50. पुढे जाऊयात आपण. 50 आणि 1 51 छेदामध्ये 2 गुणिले 50 आहेत तुमच्याकडे, बे के बे, इकडे आलं 25. तर 51 गुणिले 25 हे तुमच्यासाठी आलेलं आहे फायनल. 25 एके 25 चे 5 हातच्याला आले 2, 25 5 125 आणि 2 127. तर मित्रांनो 1275 ही काय असणार आहे या क्रमागत संख्यांची बेरीज. ओके, आता इथं इम्पॉर्टंट गोष्ट कुठली होती बघा. इम्पॉर्टंट बाब याच्यामध्ये ही होती की जर आपल्याला हा सूत्र माहिती नसेल तर आपण हाताच्या बोटावरती हे मोजू शकत नाही. हा झाला आपला म्हणजे सूत्राच्या माध्यमातून तुम्ही सोडवू शकलात. ओके,
तुमचा संख्यांची बेरीज करण्याचा हा प्रकार होता दुसरा. पहिल्यांदा आपण रॅन्डम संख्यांचं बघितलं, दुसरा आपण क्रमागत संख्यांचं बघितलं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बघा खाली, 1 + 2 + 3 + 4 हे 40 पर्यंत जायचं तुम्हाला. म्हणजे 1 ते 40 संख्यांची बेरीज काय ते तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, आपला पुढचा प्रश्न बघूयात. तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. इथे संख्या पटीमध्ये असताना, पटीमध्ये म्हणजे पाड्यामध्ये किंवा सारख्या फरकाने असताना आपण कशा पद्धतीनं त्यांची बेरीज करतो, हा आपला तिसरा प्रकार असतो संख्या नावाच्या प्रकरणामध्ये. ओके, तर इथे तुम्हाला संख्या पट्टीमध्ये असताना किंवा सारख्या फरकाने असताना, पट्टीमध्ये म्हणजे सारख्या फरकाने जातं. आता एक उदाहरण म्हणून दिलंय बघा, 5 पासून सुरुवात केली आहे, 185 पर्यंत गेलोय आपण, ह्याची तुम्हाला बेरीज सांगायची आहे. मित्रांनो सूत्र सेम मगाचाच, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या. आता पहिली संख्या आहे 5 अधिक शेवटची संख्या आहे 185 छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या आता किती आहेत. इथं पण तुम्हाला ते एकूण संख्या काढण्याची पद्धत माहिती असायला पाहिजे. मगाशी आपण काय केलं, क्रमागत असतानाची प्रोसेस वेगळी केली. आता इथं पटीमध्ये किंवा सारख्या फरकाने आहेत, पटीमध्ये म्हणजे पाड्यामध्ये आहेत किंवा सारख्या फरकाने म्हणजे दोन संख्यांमधला फरक हा 5चा आहे. ओके, म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करतोय. आणि हे करत असताना एकूण संख्या आपल्याला माहिती नाहीत काढायच्या, त्या कशा काढायच्या, मग मोठी संख्या जी असते ती घ्यायची, त्याला भागिले करायचं छोटी संख्या. छोटे कोण आहेत 5, तर 5 ने आपण भागणार आहे का, जो फरक असतो त्याने भागितलं जातं. आता इथं 5 आहे तर 5 घेऊयात आपण. 5 एके 5, 5 त्रिक 15, वरती 3 राहिले, 3 वरती 5 35, 5 7 35, म्हणजे थोडक्यात एकूण संख्या आहेत इथं 37. आता इथं 185 + 5 केले तर 190 होतील. 190 छेद 2 गुणिले 37, तर इथं तुम्ही भाग घालवू शकता. बे एके बे, 92 18, एक राहिला एकावरती हा 0 10 झाले, बे पंचे 10, म्हणजे फायनली तुमच्याकडे 95 गुणिले 37 हे राहतं. तर तुम्ही करू शकता एक एक संख्या घेऊन सुद्धा. 7 5 35 चे 5 हातच्याला आले 3, 9 7 63 आणि 3 66, 0 5 त्रिक 15 चे 5 हातच्याला आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28, म्हणजे साधारणतः 5 एके 5, 5 5 10 11 1 झालं. इकडं 1 हातचा आला, 7 8 15 हातचा 1, 3515 हे तुमच्या या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे आताचं. म्हणजे या संख्यांची जर तुम्ही बेरीज केलीत तर 3515 हे आपल्याला सांगता येतात. हे आपण मित्रांनो मोजू नाही शकत ना, असे 5 अधिक 10 अधिक 5 15 अधिक 20 अधिक. मग याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक माहिती असायला पाहिजे. आता हे सर्वांना माहिती, अजून पुढच्या ज्या काय राहिलेल्या आहेत की नाही, हे अतिशय महत्वाच्या दोन संख्या राहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण जे काय बघितलं, हे एक तर रॅन्डम बेरीज केली, दोन पुढच्या ज्या संख्यांचा प्रकार आहे त्या आपण दोन संख्या ह्या एकाच सूत्रावर सोडवल्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 वाला, म्हणजे क्रमागत असताना आणि पटीमध्ये असताना किंवा सारख्या फरकामध्ये असताना आपण हा फॉर्म्युला यूज करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आपण 3 संख्या प्रकार बघितले. आता तुमच्यासाठीचा एक प्रश्न खाली आहे बघा, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. 7 अधिक 17 अधिक 7 अधिक 14 अधिक 21 अधिक ... शेवटची संख्या 770 पर्यंत आहे. याची तुम्हाला बेरीज किती येते हे सांगायचं आहे. कमेंट मध्ये मला नक्की सांगा, उत्तर कमेंट मध्ये टाकायचं आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, आपला अभ्यासाला आपल्याला व्यवस्थित सातत्याचं वळण द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही आपलं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून देणार, ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. ओके, आता आपले 2 संख्या प्रकार राहिलेले आहेत, ते 2 संख्या प्रकार आपण पुढे बघूयात. अतिशय महत्वाचे असणार आहेत ते बघा, हे चॅलेंजिंग असतं आपल्यासाठी. आता क्रमागत वर्ग संख्यांची बेरीज. आता वर्ग संख्या, आतापर्यंत आपण काय केलं, नॉर्मल संख्या बघितल्या रॅन्डम कशाही, नंतर बघितल्या आपण क्रमागत, नंतर बघितल्या पट्टीमध्ये. त्याच्यामध्येच तुम्ही करू शकता सेम पॅटर्न, सेम फरकाने, म्हणजे 1 3 5 7 2 2च्या फरकाने गेला वगैरे, अशा पद्धतीचे सोडवू शकता. ओके, हा चौथा प्रकार अतिशय महत्वाचा आहे, क्रमागत वर्ग संख्यांची बेरीज. आता क्रमागत वर्ग संख्यांची बेरीज 1 पासून स्टार्ट होत आहे बघा, आणि ह्या 1 पासूनच होतात बरं का, म्हणजे 1 पासूनच सुरू झाल्या पाहिजे तरच हे लागतं. 1 पासून सुरू होत आहे. आता कुठपर्यंत विचारलंय, 10 संख्यांच्या वर्गापर्यंत विचारलं, म्हणजे 1 ते 10 संख्यांच्या वर्गाची बेरीज काय. मग ते काही असू शकतं, 1 पासून सुरू करतील, 50 पर्यंत नेतील, 40 पर्यंत नेतील, काहीही नेऊ देत. समजतंय. आता हे करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सूत्र माहिती असायला पाहिजे, आणि तो सूत्र म्हणजे काय आहे सूत्र बघा, n × n + 1
2n+1 डिवाइड बाय 6 हा फॉर्म्युला मित्रांनो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्याशिवाय वर्गांची बेरीज करता येत नाही. ओके, आता वर्गांची बेरीज नाही तर मग असं उभं करून ते लिहायला लागेल, एकाचं 1, 2चा 4, पण ते अर्धा पर्यंत ठीक आहे. 20-25 असतील तर तुम्हाला तो पॉसिबल होणार नाही. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. संख्यांच्या बेरजेचा विषय असताना ही चौथी स्टेप आहे आपली, की चौथ्या प्रकारच्या संख्येचा आपण बेरीज करतोय ते या फॉर्म्युलाने करणार आहे, वर्ग संख्यांचा. ओके, आता एन म्हणजेच काय पकडायचं, तर एन म्हणजे जो शेवटचा त्याने अंक विचारलेला असतो तो पकडायचा. आता याच्यामध्ये एन काय आहे, 10 आहे, तर आपण 10 एन म्हणून 10 घेऊ शकतो. 10 × 10 अधिक 1, इकडे मी पूर्ण लिहितोय 10 × 2, नंतर तुम्ही अधिक 1 म्हणू शकता. ओके, छेदामध्ये 6. आता डायरेक्ट जर तुम्ही घेतलं तरी पण चालू शकतं. 10 × 10 ने 1 11 गुणिले 10 दुने 20, 20 आणि 1 21, छेदामध्ये 6. ओके, तर तुम्ही 3च्या पाड्यामध्ये सुद्धा घेऊ शकता कट करताना. 3 दुने 6, 3 7 21, बे 1 बे, बे 5 10. ओके, फायनली तुमच्याकडे 11 5 55 आणि हे राहिलेत 7. ओके, गुणिले 7. आता 7 चा गुणाकार 55 सोबत करायचा तुम्हाला. 7 5 35 चे 5, हातच्याला आले 3, 7 5 35 आणि 3 38. म्हणजे थोडक्यात 385 ही काय असणार आहे, या वर्ग संख्यांची मित्रांनो बेरीज असणार आहे. ओके, अतिशय महत्वाचा प्रश्न होता बघा, म्हणजे क्रमागत वर्ग संख्यांची बेरीज आपल्याला सांगता येते या फॉर्म्युलाच्या माध्यमातून. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं, इव्हन पाठ करायचा आहे. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी इथं दिसतोय बघा, तुम्हाला उत्तर याचं कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. उत्तर नक्की कमेंट करत चला. प्रश्न क्रमांक 4, 4चं उत्तर एवढं, 3चं उत्तर एवढं, 2चं उत्तर एवढं, 1चं उत्तर एवढं, अजून 5वा प्रश्न आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर एवढं, असं तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. ओके, लास्ट क्वेश्चन आपण बघूयात मित्रांनो. याच्यामध्ये लास्ट प्रकार नक्की काय आहे, तर याच्यामध्ये क्रमागत घनसंख्यांची बेरीज सुद्धा मित्रांनो विचारलेली असते. घनसंख्यांची बेरीज सुद्धा सांगता आपल्याला यायला हवी. हा 5वा प्रकार आहे, याच्या व्यतिरिक्त काय नसतं. म्हणजे बेरजेमध्ये आपल्याला 5 प्रकार आपण बघतोय, त्यातला हा शेवटचा प्रकार. बेरीज करत असताना कशा पद्धतीनं बेरीज केली जाते बघा, घनांची. आता घनांची बेरीज आपल्याला इथं सुद्धा सेम पॉइंट आहे, 1 नेच सुरुवात झालेली असते याची, आणि इथं कुठपर्यंतही असू शकतं, ते 100 पर्यंत जरी दिलं आपल्याला तरीही सोडवता येतं, काय अडचण नाही. ओके, आता इथं 9 पर्यंत दिलंय, तर याच्यासाठी सुद्धा मित्रांनो एक काय आहे, सूत्र. विदाऊट फॉर्म्युला हे सुटणार नाही तुम्हाला, म्हणून सूत्र लक्षात ठेवायचंय. सूत्र आहे काय, त्रिकोणी संख्यांचं जर सूत्र माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही लगेच त्याला सोडवू शकता. हा होता त्रिकोणी संख्येचा सूत्र, याचा करायचा असतो वर्ग, त्रिकोणी संख्येचा केला वर्ग की निघतंय घनांची बेरीज. ओके, चला आपण लगेच सूत्रामध्ये किमती टाकून घेऊ. एन तुमचा आहे 9, म्हणजे एन = 9 पकडावा लागेल तुम्हाला, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे. आता 9 इथं जर पकडला तर पुढे काय होईल, 9 अधिक 1 छेदामध्ये 2 या सगळ्याचा वर्ग. या बाजूला सोडूयात आपण. 9 गुणिले 9 आणि 1 10 छेदामध्ये 2 याचा सर्वाचा वर्ग. जरा वर्ग बाजूला ठेवू, पहिल्याला सोडवून घेऊ. बे 1 बे, बे 5 10, 9 5 45, 45चा वर्ग हे तुमचं वर्ग काढण्याची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. 5चा वर्ग 25, पुढचा नंबर 5, 4 5 20, 2025 हे आपल्या या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे. आता एखाद्याला ही प्रोसेस नसेल कळाली वर्ग काढण्याची, तर त्यांनी काय करायचं, 45चा वर्ग म्हणून म्हटल्यावर 45 गुणिले 45 केलं तरी तुमचं उत्तर तेच येणार जे मी काढलं आता, 2025. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, क्रमागत घनसंख्यांची काय करू शकता, बेरीज करू शकता. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही याला सोडवायचंय. ते कुठपर्यंत आहे बघा, 12 पर्यंतच आहे. मग एन बरोबर तुम्ही 12 घ्याल आणि अशा पद्धतीने ते सोडवाल, जे आता मी सोडवलं. तुम्हाला त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं. 5ही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्ही आपलं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळेल. हे जे काय गणिताचं मी तुम्हाला शिकवलंय, हे सर्वच्या सर्व प्रश्न हे तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनमध्ये या कोर्समध्ये बघायला मिळतील. विविध कोर्स आहेत आपल्याकडे. पोलीस भरतीची पूर्ण तयारी करून देणारं, पोलीस भरतीलाच वाहून घेतलेलं असं आपलं ऍप्लिकेशन मिशन खाकी तुम्ही आजच डाउनलोड करायचं, आत्ताच डाउनलोड करायचं. ठीक आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. ओके, बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.